येथे आज आपल्या हक्कासाठी, आपल्या हक्काच्या मागणीसाठी जमलेले सर्व तोलामोलाचे पदाधिकारी, बंधू भगिनी आणि शिवसैनिक मित्रांनो, मी याच्यासाठी म्हटलं सावलीत की आता उन्हात भरपूर झालं. उन्हात उभं राहून उन्हातच उभं राहायची वेळेस कायमस्वरूपी येत असली, सावली मिळतच नसली तर सावलीत बसून कार्यक्रम करायचं काम सुरू करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. मला असं वाटतं की सर्वात ज्युनियर तालुका प्रमुख आहे, बरोबर आहे. तरी सुद्धा 3 वर्षामध्ये मी जे काय अनुभवलं ते भरपूर काही वर्णन करण्यासारखं आहे, पण मी शेवटचा बोलणार आहे. मला वेळ अतिशय कमी दिलेला आहे, तरी सुद्धा सांगतो. 3 वर्षामध्ये मला तरी वाटलं नाही की आपण सरकारमध्ये होतो, केंद्रात आणि राज्यात. तुम्हाला कोणाला वाटलं का शिवसेना सत्तेत होती असं तुम्हाला कोणाला वाटलं का? मला असं वाटतं इकडच्यांना वाटलं की आपण सत्तेत होतो. मग आवाज येत नाही ना. आपण सत्तेत होतो का? सत्तेची पडं कोणाच्या खायला भेटली का? यापैकी एखादा कोणी पदाधिकारी साधा ऑनररी मॅजिस्ट्रेट तरी होता का या 5 वर्षात? आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात तर आपला काही संबंधच नव्हता, आपण विरोधातच होतो. पण यावेळेस सत्तेत असूनही आपल्या एखाद्या शिवसैनिकालाही कुठेच यांनी धारा दिला नाही. हा 5 वर्षाचा अनुभव. 5 वर्षापूर्वी आताच्या खासदार जे आहेत त्यांना शिवसैनिकांनी भरघोस मतांनी निवडून दिलं. 3 लाख मतांच्या वरती लीड होती आणि आपल्या मतांचा हिशोब केला तर मला असं वाटतं 5 लाख मतं आपलीच आहे. मग खेळ करायला वेळ लागणार नाही, खेळ करायला वेळ लागणार नाही. पण 5 वर्ष यांनी ज्या शिवसेनेच्या भरोशावर, ज्या शिवसेनेच्या जोरावर निवडून आले, 5 वर्षात त्या शिवसेनेशी वैर केलं. एकही शिवसैनिकाला, एकही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला जवळ केलं नाही. जवळ केलं नाही ते तर जाऊ द्या, दूर राहून अपमानाची वागणूक देऊन गुन्हे दाखल करेपर्यंत गुन्हे दाखल करून त्यांनी विरोधकांना चांगली वागणूक दिली. जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करताना त्यांनी काँग्रेसला सोबत घेतलं. हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. पण तुम्ही सहज विचार करत असाल की हे सत्तेसाठी काही पण करणारे लोक आहे आणि आपण तसं करणारे लोक नाहीत. आपण आदेश मानणारे लोक आहे. आपण आपल्या जिल्हा प्रमुखांचा आदेश मानतो, पक्षप्रमुखांचा आदेश मानतो. पक्षप्रमुखांची आधी आता युतीची सभा झाली आहे नाशिकला, त्यामध्ये पक्षप्रमुखांनी सांगितलं की आम्ही देव, देश आणि धर्म या दरावर भाजपशी युती केली आहे. साहेब, मी या प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून तसेच माझ्या सर्व शिवसैनिकांच्या मार्फत आपल्याला सांगू इच्छितो, आपल्याला विनंती करू इच्छितो की आपण जरी देव, देश आणि धर्म यावर आधारित युती केलेली असली तरी आमच्या स्थानिक पातळीवर ही भाजपची मंडळी देव, देश आणि धर्मच काहीच म्हणायला तयार नाहीये. यांच्यामध्ये जमत नाहीये. त्या युतीमध्ये आम्हाला काय सांभाळणार आहे किंवा आम्हाला काय मदत करणार आहे, त्यासाठी आम्हाला आमचं स्वतंत्र काहीतरी करू द्या, करण्याची परवानगी द्या, किंवा आम्हाला ही रावेर लोकसभेची हक्काची जागा द्या, ज्याच्यामध्ये ज्या रावेर लोकसभेमध्ये आमची चांगली ताकद आहे, दिसत नसली तरी आहे आणि ते आम्ही दाखवून देऊ. युती धर्म पाळायला आमची मनाई नाहीये, पण स्थानिक पातळीवर जो अन्याय होतोय तो मनातून युती आम्ही करू शकत नाही त्यांच्याशी. आमचं मन म्हणतं की युती नको, तरी युती झालीच आहे तर मग आम्हाला योग्य ती वागणूक मिळाली पाहिजे. हेही पुन्हा युती झालेली आहे, आमचे मतं घेतील, मतं घेतल्यावर हेच आमचे पुढारी होतील आणि आमच्यावरच गुन्हे दाखल करतील, आमच्या कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल करतील. मग पुन्हा दुश्मनालाच मोठं करायचं का आम्ही? हा माझा पक्षप्रमुखांना विनंतीपूर्वक प्रश्न आहे की या स्थानिक पातळीवरती आपण थोडी दखल घ्यावी. आमच्या शिवसैनिकांच्या संतप्त भावना आपण विचारात घ्याव्यात आणि त्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत आपण चर्चा करून वरिष्ठ पातळीवर आमच्या पत्रात काहीतरी टाकावं का आम्ही दर 5 वर्ष मेहनत करत राहायची आणि शेवटी सत्ता त्यांनी भोगायची ना आम्ही मेहनतच करत राहायची का? म्हणजे उन्हातच राहायचं का आम्ही? हा एक माझा प्रश्न आहे. त्यानंतर 5 वर्षामध्ये काय वागणूक मिळेल तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. तर आपण आज हे जे ठिय्या आंदोलन येथे केलेलं आहे त्या ठिय्या आंदोलनासाठी सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहिलेत, त्याबद्दल सर्वप्रथम मी आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्वांचं
आभार व्यक्त करतो आणि भाऊंना विनंती करतो की भाऊ हे आम्ही कळामणीनं 3 तासापासून आपल्याकडे हा प्रश्न घेऊन आलेलो आहोत, तर आमच्या प्रश्नाची उकल आपण आम्हाला आता जागेवर द्यावी आणि आम्हाला मार्गदर्शन करून आम्हाला सुचवावं की आम्ही काय केलं पाहिजे. नाही तर मग सैरवैर होण्यापेक्षा आम्ही आता ठरवलंय, आम्ही आमचे उपजिल्हाप्रमुखांनी सांगितलं की आपल्याला एक संघ राहायचं आहे. आम्ही आपल्या आदेशानुसार एक संघ राहून कार्य करणे इच्छितो. तरी आपण आमच्या भावना आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून आमचं माझ्या नावाप्रमाणे सर्वांचे समाधान करावं अशी आपल्याला विनंती करतो. आता बराच 2-2.5 तास वेळ झालेला आहे. 2-2.5 तास वेळ झालेला आहे. तरी भाऊ आपण आमची विनंती आहे की आपण समोर यावं आणि आम्हाला काहीतरी संबोधित करावं, मार्गदर्शन करावं अशी आपल्याला विनंती आहे. यानंतर मी आदरणीय शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत भाऊ पाटील यांना विनंती करेल की त्यांनी उपस्थित शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. माझी विनंती आहे सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी बसून घ्यायचं. आपल्याला शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय संत भाऊंचं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायचं आहे, मनात ऐकायचं आहे. तरी मग सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करेल की आपण आहे त्या ठिकाणी बसून घ्यावं. सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण आहे त्या ठिकाणी बसून घ्यावं. यानंतर मी संत भाऊंना विनंती करतो की आपण सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करावं. आजच्या आंदोलनाला आलेल्या सगळ्या शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचे पहिल्यांदा मी इथे आभार मानतो, सगळ्यांचं स्वागत करतो. शिवसेना भाजपा युतीची घोषणा उद्धव साहेबांनी केल्यानंतर आपण शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक वेळी जो आदेश पाळत आलो तोच आदेश आपण पाळतोय आणि पाळणार आहे, याच्यात माझ्या मनात शंका नाही. तुम्हाला तुमचा काहीतरी आग्रह करायचा असेल, तुम्हाला काही जागा मागायची असेल किंवा मांडायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला हक्काचं एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायची जबाबदारी आमची आहे. आणि मी शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून उद्धव साहेबांची भेट घेऊन त्यांना तुमची भावना त्यांच्यावर पोहोचवेल आणि तुमची त्यांची भेट करून देईल, यातही माझ्या मनात काही शंका नाही. आणि तुमच्या मनात जो या मुक्ताईनगरच्या लोकप्रतिनिधी संदर्भामध्ये किंवा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी संदर्भात जो संताप आहे तो वास्तव आहे, तो काही चुकीचा नाही आहे. आणि माझ्याही मनात तीच भावना आहे. एक शिवसैनिक म्हणून किंवा 25 वर्षापासून शिवसेनेचं काम करतो, त्या काम करत असताना शिवसेना संपवण्याचा जो प्रयत्न ज्या व्यक्तीने केला, इव्हन मुक्ताईनगर नाही तर जळगाव जिल्ह्यामध्ये यांनी त्याच्याला उपद्रव शिवसेनेच्या शिवसैनिकांवर केला. आणि एवढा थांबला नाही तर मागे महसूल मंत्री असताना कोल्हापूरच्या सभेमध्ये शिवसेना संपवून टाकीन अशी वल्गना यांनी केली. आणि तरीही आज युती झाल्यावर आज आपल्याला त्याचं जर काम करावं लागत असेल तर तो चुकीचा विषय आहे असं मलाही वाटतं. माझी भावना तीच आहे आणि ही भावना मी उद्धव साहेबांपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. शेवटी आता 2 दिवसापूर्वी मुक्ताईनगर विधानसभेचा तुमच्या माहितीला सांगतो की बेलसवाडी नावाचं गाव होतं, त्या गावामधल्या काही शिवसैनिकांचा भाजपमध्ये यांनी प्रवेश करून घेतला. म्हणजे युती झाल्यावर मी शिवसेना संपवण्याचं याचं जे अवैध कार्य आहे ते चाललंय. आणि अशाच व्यक्तीला शिवसैनिकांनी मदत केली पाहिजे का, तर तो एक संशोधनाचा विषय आहे. संपवण्याची भाषा करणाऱ्यांना मदत करणार आहे का? आणि ह्या अशा मस्तावलेल्या व्यक्तीला जो त्याचं स्वतःच पक्ष संघटन मानत नाही, तो स्वतःचेच विचार सगळं करत असतो, अशा याला जागा दाखवण्यासाठी उद्धवजींनी आपल्याला संधी दिली पाहिजे, हा माझा एक आग्रह त्यांच्यापर्यंत असेल. आणि खऱ्या अर्थाने खडसे आणि त्या फॅमिलीला उमेदवारी देऊ नये असं आपण काही युती होण्याच्या आधीच पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे. कारण यांचं आतापर्यंत मुक्ताईनगरमधल्या लोकांना शिवसैनिकांना जर याचं भाजपचं काम करायचं असेल तर अशा माणसाचं काम हे करू शकत नाही, ही भावना माझी पण आहे. आणि मला असं वाटतं की तुमची भावना मी तिथपर्यंत पोहोचवेल. तुम्ही सगळे इथपर्यंत आलात, हा आज कार्यक्रम झाला, त्याच्याबद्दल मी आपल्याबरोबर आभार मानतो आणि मी उद्धवजींपर्यंत हा विषय पोहोचवण्याचा प्रयत्न करेल, एवढा आपल्याला ग्वाही देतो आणि 2 शब्द थांबवतो. या ठिकाणी बसून आहेत. मी सर्व
रायगड लोकसभा मतदारसंघातून आलेले शिवसेनेचे टोला मोलाचे सर्व पदाधिकारी आहे यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. हे ठिय्या आंदोलन आदरणीय तसेच महिला पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित